हे बघा, बादलीमध्ये पाणी ओततात आहेत हे. आता तुम्हाला गंमत दाखवते. 1 2 3. ओ, हे बघा. ओ, हे कुठून आणलात तुम्ही हे एवढे? घराच्या खालच्या बाजू. अच्छा, इथेच मिळाले एवढ्या? हा, अच्छा, मग मजा आली असेल ना पकडायला? मजा म्हणजे अशी तशी नाही. बापरे, तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा केवढे मोठे मोठे खेकडे. हा, मज्जा आहे. आता जर माझा नातू असता तर आजी बाहेर काढून दाखव, बाहेर काढून दाखव असं बोलला असता. खरंच, आता हे खेकड्याचा मी व्हिडिओ त्याला जर पाठवला ना तर म्हणेल मी पण जातो आता गावाला आजोबांबरोबर खेकडे पकडायला, आहे ना हो? हा, असं म्हणेल. बाबांना म्हणेल की बाबा मला गावाला सोडा, मी चाललो आजोबांबरोबर खेकडे पकडायला. हे बघा एक वर येतंय. जाणार नाही ना बाहेर? चला, आता हे रात्रीचं ह्यांनी खेकडे पकडून आणलेत. खेकडे असे झाकून ठेवणार ना हो, हा, आणि मग उद्याला करायचे. हा. हा, मग आता उद्या पण वाराचा दिवसच आहे. आता हे ढाकून ठेवणार पाण्यामध्ये आणि मग उद्या करणार आहे मस्त झणझणीत रस्सा, खेकडे रस्सा. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा मित्रांनो. हो, आता हे एवढे खेकडे काय आपल्याला संपणार नाही. नाही नाही, हा, मग याला देसा ना थोडे. हा, मग देऊन हा टाक. माझा पुतण्या आहे, याला बोलवलंय मी. आमच्या घराच्या बाजूलाच आता आमचं जुनं घर आलेलं आहे, तर मग त्याला पण बोलवलं, त्याला पण देते. हे बघा, तिथे पकडलात ना पाण्यात, आता चिमट्याने पकडायला घाबरता काय? त्यांनी पकडायला घाबरतो. ओ, ओ. हा, टाका. त्याचा झणझणीत रसा करायला सांगा आईला. हा, चिमटा कसं पकडताय बघा, सांभाळून हो ना, तर हाताला चांगलं. तिकडे पर्यामध्ये कसं पकडलं मग? हो, चिमटा बघा कसं पकडलाय. दे इकडे, थांबा मी काढते. आता यांचं रोज काय काम माहिती आहे? रात्रीचं पर्यात जाऊन खेकडे पकडायचे आणि दिवसाचा पाऊस असेल तेव्हा कड्यावर चढणीचे मासे पकडायचे. हे आहेत ना झाडावर चढायला, खेकडे पकडायला आणि मासे पकडायला एक नंबर. त्यांना आवडतं, आहे ना हो? हा, तुम्ही जर असे रात्रीचे खेकडे जर आणलात कुठून पण तुमच्या घराच्या शेजारून, छोटासा पर्या वगैरे असेल आणि जर सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही कसं ठेवता हो? आता आम्ही तर ह्या पाण्यामध्ये असं ठेवणार. हे बघा, ह्या पाण्यामध्ये असं ठेवणार आणि मग सकाळी काय त्याचा करायचा आहे चेंदा मेंदा आणि झणझणीत रसा ते सकाळी करणार. तुम्ही पण तसंच करता का का देंगे वगैरे तोडून फ्रीजमध्ये ठेवता? नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, त्याने खेकडा पकडलाय ना, हा हे खेकडा आहे ना, काय बोलतात ते, मांदा आहे. हे बघा, आता तुम्हाला दाखवते हिच्या पोटामध्ये किती पिल्लं आहेत. ही बघा, आहे ना, हे सर्व पिल्लं आहेत छोटी छोटी. हे बघा. उद्या या रस्ता खायला. काकांकडून तुम्हाला खास आमंत्रण आहे सर्वांना. उद्याला या रस्सा खायला. उद्या वाराचा दिवस आहे. कोणाकोणाला खेकडे आवडले कमेंट करून सांगा. चला, आता आपण भेटूया उद्या सकाळी. मस्त झणझणीत रस्सा करू त्या त्या रश्श्यासोबत. आता हे दोघांना वेगळे वेगळे करतात ना, तर हे मोठे खेकडे आहेत ना, हे बारक्या खेकड्यांना ना मारून टाकते. दुसरा दिवस उजडलेला आहे. आता करूया या खेकड्यांचा बंदोबस्त. आता बघूया हे खेकडे कसे खायचे, तुम्हाला दाखवते. ओ, बघा, सकाळ झाली तरी पण कसं आहे बघा. आम्हाला वाटलं की राहणार नाही रात्रभर बालडीत व्यवस्थित, पण चांगले आहेत बघा. बघा हे, हे काय असे राहिले सांगू तुम्हाला. याच्यामध्ये मोठे खेकडे ठेवलेत आणि ह्या बालडीमध्ये आहेत ना, हे बघा, हे छोटे आहेत. हातात पण येत नाही. हे बघा, हे छोटे आहेत. छोटे आणि मोठे एकत्र जर ठेवले, दुसऱ्या दिवशी जर करायचं असेल आपल्याला हे रस्सा, तर दोन्ही पण ना वेगळे वेगळे ठेवायचे, एकत्र ठेवायचे नाही ना, तर हे मोठे खेकडे आहेत ना, हे छोट्या खेकड्यांना मारून टाकतात. हे बघा कसं वर येतंय बघा. आता यांना सांगते मी, हे सर्व मला डेंगे काढून द्या. आता जर चावला तर
हाताचा तुकडा पाडेल बोटाचा, हे बघा. ऊ. हे खेकडे आपण वेगळे वेगळे ठेवले म्हणून साठी जिवंत राहिले नाही काय हो? हा. हा. हो. सांभाळून काढा डेंगे. हे बघा, असं सर्व त्याचे पाय डेंगे सर्व काढून घेतले. डेंगे बघा काय ते एक एक बाई तुकडा पाडतील एक जर पकडला आणि आपलं बोट ना. पण ही लोक बाई कसं त्या पर्यामध्ये पकडतात देव जाणे. पावसाची सुरुवातच झाली आहे आणि ह्यांनी खेकडे आणला नाही. पिल्लं बघा, ते सर्व पाडलीमध्ये हे करा, असे धुवा ते. हा. आणि मग ते पाणी आहे ना, हे बघा, दाखवा ते पोट दाखवा. हे बघा पूर्ण साफ झालं. नाही, आता ही पिल्लं आहेत ना, हे पर्यामध्ये कुठे डबका असेल ना, त्या डबक्यात नेऊन सोडणार. मोठ्या झाल्या का हो? हा. मग आता बारक्या घेताय? हो. घ्या. पावसाळ्यामध्ये असा झणझणीत खेकडे रसा मिळाला तर क्या बात आहे. हा. हे बघा किती छोटी आहे. झाले सगळे मोडून. हो. असं कुठे डबका असेल ना, त्यात सोडा ती पिल्लं. हा. तुम्ही बघत असाल या खेकड्यांचा रंग वेगवेगळा आहे. हे बघा, हे काळा आहे आणि हे असं ब्राऊन आहे. आता याच्यामध्ये नर मादा कशी ओळखायची ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे आहे ना, असं असतं बघा. याच्यामध्ये पिल्लं असतात. ही आहे मादा आणि ह्याचा रंग कसा आहे ते बघा. हे सर्व तेच आहेत, मादा आहेत. हे बघा दाखवते. हे बघा, आणि हे काळा रंग आहे, हे आहे नर. याला कसं असतं ते बघा, असं. हे बघा असं असतं. आता हे आम्हा दोघांना बस झाले. आता मी हे स्वच्छ साफ करून घेते. आम्ही कसं साफ करतो ते तुम्हाला मी दाखवते आणि तुम्ही कसं साफ करता ते पण मला सांगा. म्हणजे पुढच्या वेळेला जे हे खेकडे आणतील तर तुम्ही सांगाल ना, त्याप्रमाणे मी साफ करेन. पण आता मी कशी साफ करते ते तुम्ही बघा आणि साफ केल्यानंतर आपण करूया याच्या मसाल्याची तयारी. आता मी खेकडे साफ करून घेते आणि हे जे डेंगे आहेत ना, हे जाडे जाडे, यांना काय करणार मी, असं जरा वरवंट्याने असं जरा ठेचून घेते, नाही तर दात जातील आपले. असे एकदमच जे बारीक असतात ना, ते खलबत्त्यामध्ये कुटायचे, म्हणजे त्याचा रस काढायचा. आणि जे जाडे जाडे आहेत ना, ते धुवून घ्यायचे आणि रशामध्ये सोडताना जरा ठेचायचे. आणि हे पाय, याला काय बोलता तुम्ही, हे मी एक वेगळ्या वाडग्यात काढून घेते. आता मी करते खेकडे साफ. याचं ना वरचं कवच काढणं खूप कठीण असतो.
हे काढायचेच, हे काढायला विसरायचं नाही. हे बघा कसं होतंय. असं करून ना मी सर्व हे खेकडे साफ करून घेते. खेकडे साफ करून घेतले. आता हे जे काय बोलतात त्याला, खेकड्याचे पाय, त्याला काय म्हणतात, डेंग्या, आणि हा जो हा ह्याला म्हणतात डेंगा. आता हे सर्व आहेत ना मी या खलबत्त्यामध्ये असं ठेचून घेते आणि त्याचा रस काढून घेते. हे बघा कसं ठेचून ठेचून चोथा तयार झाला. कोण कोण काय करतं, मिक्सरला असं बारीक करतात आणि मग घालतात. ते स्टीलची गाळणी असते त्याच्यामध्ये, नाहीतर कपड्यामध्ये. मी तसं करत नाही. तशाने काय आहे, जरा जरी कच गेली ना तर आपल्या खेकड्याच्या रस्याची पूर्ण मजा निघून जाणार. करायचं तर चांगलं करायचं. ते थोडासा रस गेला तरी चालेल, पण कच नको येऊ दे. आता हे काय करते, मी पाणी आणलेलं आहे स्वच्छ, ते थोडंसं पाणी याच्यात टाकते. असं कुस्करून घ्यायचं सगळं. हे बघा, आणि जरा 2 मिनिटं थांबायचं. आणि 2 मिनिटं असं थांबल्याच्या नंतर पाणी दुसऱ्या कशात तरी आपण वरचं पाणी वतून घ्यायचं. हे बघा असं असं वतून घ्यायचं थोडं थोडं. हे बघा असं पूर्ण नाही वतायचं, थोडंसं त्यात राहिलं पाहिजे. हे बघा, आता ह्यात पुन्हा मी पाणी वतते थोडंसं. असं करून हा ना ठेचलेला जो चोथा आहे ना, 2 वेळा त्याचा रस आपण असं हे वतून घ्यायचं. जरा वेळ असं थांबायचं, जरा गाल खाली बसला ना की मग वतायचं. हे बघा वरचं थोडंसं यात राहिलं पाणी तरी चालेल. हे बघा, याच्यामध्ये जरा पण तुम्हाला कच वगैरे काहीच लागणार नाही रस्सा खाते वेळी. खेकड्याचा रस्सा करताना ना भांडी खूप खराब होतात हो. असं करू नये. हे सर्व मी हे जे डेंगे आहेत ना सर्व ठेचून घेते आणि त्याचा रस काढून घेते. खेकडे साफ करून झाले आणि डेग्यांचा रस पण काढून झाला. आता रेसिपीला सुरुवात करूया. हे घेतलंय मी रश्याच्या वाटपाचं साहित्य. 3 कांदे घेतलेत, थोडेसे धणे घेतलेत, ओला नारळ घेतलाय किसून, तुम्ही सुकं पण घेऊ शकता. 2च मिरच्या घेतल्यात, 10-15 लसणीच्या पाकळ्या, 2 तुकडे आळ्याचे आणि हे 2 टमाटर घेतलेत. याची मी वेगळी पेस्ट करून घेणार. आता हे कांदे मी चिरून घेते आणि त्यानंतर थोडंसं तेल घालून तव्यामध्ये कांदे भाजून घेते. धणे, खोबरं आणि लसूण हे सर्व साहित्य मी थोडं थोडं भाजून घेते आणि मसाला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेते. नमस्कार सर्वांना, मी मिनल शिंदे, द रॉयल ब्रदर 24 या माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपला आहे खेकडे रस्सा. खेकडे रस्स्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. भाजका मसाला मस्त मिक्सरला गरगरीत असं वाटून घेतलेला आहे बघा. सुगंध पण छान येतोय. आता करूया आपण रेसिपीला सुरुवात. हे लंगडीसारखं पातेलं आहे माझ्याकडे, ते ठेवलंय मी. हे जरा पसरट आहे त्यामुळे रस्सा करायला असं पातेलं एकदम बेस्ट. यात घालते आता मी 1 वाटी तेल. ठेचलेल्या 5-6 लसणीच्या पाकळ्या. भांड्यातला मी वाटलेला मसाला त्या वाटग्यात काढून घेतलंय. आता मला जेवढा हवंय मसाला तेवढा मी या तेलामध्ये व्यवस्थित तळून घेते. लसूण बघा लाल झाली आहे.
मसाला चांगला असं म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. हळद आणि गरम मसाला, हा चिकन मसाला, हा मटन मध्ये किंवा खेकडे रसामध्ये हा मसाला घालायचा, छान चव असते. हा आहे आपला घरगुती नेहमीचा लाल तिखट. आता यात घालते मी एक महत्वाची वस्तू. यात जरा मंद करते. हे घेतलंय मी तांदळाचं पीठ घेतलंय 1 चमचा. त्याने बघा चांगलं व्यवस्थित ती तांदळाचं पीठ असं याच्यामध्ये भाजून घेतलंय. अंगणातला कढीपत्ता, 2-3 आमसुलं आणि ही टमाटरची वाटलेली पेस्ट. टमाटरची पेस्ट वाटून टाकलात ना तर आपला रस्सा आहे ना चांगला मस्त मिळून येतो. चांगलं असं सर्व साहित्य आहे ना असं मस्त तेलामध्ये एकजीव करून घ्यायचा. तुम्हाला असं वाटत असेल की मसाला कमी पडलाय तर तुम्ही आणखीही मसाला यात घालू शकता. आम्हाला काय हे दोघांसाठी रस्सा करायचा आहे म्हटल्याच्या नंतर जास्त काय करायचं आहे ना, म्हणून मी मोठे 2 चमचे भरून वाटलेला मसाला घेतलेला आहे. चिकन आणि मटन आणि हे खेकडे जर करायचं असेल तर असा भाजका मसाला आपला घरगुती असतो ना तो 1 नंबर, भारी चव लागते एकदम. आता यात सोडते मी एक खेकडे साफ केलेले. खेकडे सोडले. आता हे डेंगे हे बघा असे मी जरा जरा ठेचून घेतलेत. हे बघा तुम्हाला दिसत असेल बघा फुटलेले. हे बघा असे जरा जरा फोडून घ्यायचे. आता मी यात सोडते थोडंसं ठेचलेल्या डेंग्याचं पाणी. म्हणजे का हे आपले डेंगे आणि खेकडे टाकलेत ना ते एक जीव होऊ दे मसाल्यामध्ये. पाणी सर्व घालायचंच आहे आपल्याला याच्यामध्ये, पण हे थोडंसं पाणी घालून आहे ना हे सर्व एक जीव करून घ्यायचं आणि जरा 2 मिनिटासाठी ना झाकण मारून ठेवायचं. आता बघूया आपण झाकण उघडून. हा मस्त बारीक बारीक कड आलाय बघा. झालंय ना मस्त हॉटेल सारखं. आता यात आपण घालूया हे मिक्सरचं भांड आणि हे वाडग्यामध्ये जे मसाला होता ते धुवून घेतलंय मी. हे बघा आणि हे डेंग्याचा जो पाणी आहे हा पाणी सुद्धा वरच्या वर वतायचा. हे बघा मला दिसत असेल. हे बघा मी दाखवते. गाल बघा जेवढं शक्यतो होईल तेवढं गाल काढून टाकायचं. पाणी थोडंसं राहिलं तरी चालेल पण ती कच नाही घ्यायची. मस्त झालंय बघा घट्ट घट्ट. आता यात घालते मी चवीनुसार मीठ. आता मी तुम्हाला सांगते जे मी तांदळाचं पीठ ह्यामध्ये घेतलं त्याचं कारण सांगते. तांदळाचं पीठ आहे ना आपण तेलामध्ये जे सर्व मसाले भाजतो ना तेव्हा त्यासोबत थोडंसं तांदळाचं पीठ पण भाजून घ्यायचं. त्याच्याने काय होतं माहितीये हे आपलं जे खेकड्याचा रस्सा आहे ना तो फुटत नाही. नाहीतर जर तुम्ही याला कड काढलात तर रस्सा एक बाजूला आणि मसाला एक बाजूला असं सगळं चोता चोता होणार. उकल आली की असा ढवलत राहायचं. शक्यतो आपला रस्सा फुटू नये याची काळजी घ्यायची. तांदळाचं पीठ घातल्याने फुटणार नाही पण तरी पण आपण थोडी काळजी घ्यायलाच हवी ना. रस्सा जर फुटला तर काहीच मजा नाही. तुम्हाला दिसत असेल हे बघा कड येण्याची तयारी आहे. सर्दी असेल किंवा तोंडाला चव नसेल तर हा रस्सा प्यायचा. सर्दी पण गुल आणि थंडी पण गुल. आता पावसाळ्यात म्हटल्याच्या नंतर थोडंसं गार वाटतंच ना, मग असं काहीतरी झणझणीत झालंच पाहिजे. माझे व्हिडिओ जरा मोठे असतात पण मी काय आहे माहितीये शब्द एकदम परफेक्ट समजावून सांगते. मधलाच भाग असा सोडून देते असं कधीच होत नाही. आणि कधीतरी जर झालं तर सांभाळून घ्या. तर माझे व्हिडिओ जरा मोठे असतात पण मी सर्व परफेक्ट सांगते. मला असे भरपूर कमेंट येतात काकी तुम्ही खूप समजावून माहिती सांगता, खूप बरं वाटतं तुमची व्हिडिओ बघायला. आणि ते ऐकून कमेंट वाचून ना मला सुद्धा खूप बरं वाटतं खरंच. मी प्रयत्न करते की माझे व्हिडिओ थोडे जरा छोटे होऊ दे पण नाही ते मला जमतच नाही. असं वाटतं की मी माझ्या सबस्क्राईब लोकांना सर्वांना पूर्ण माहिती द्यावी असं मला वाटतं. कसं वाटतंय तुम्हाला खेकड्याचा रस्सा? आवडतोय ना? कसं बरोबर केलंय ना मी?
आम्ही तर असं करतो. तुम्ही कसं करता ते नक्की मला कमेंट करून सांगा. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं आणि आता पुन्हा सांगते. पण आता व्यवस्थित ते शिजलेत आपले डेंगे पण आणि खेकडे पण. आता मी करते गॅस बंद. झणझणीत आपला खेकडे रस्सा तयार आहे. गॅस बंद केल्याच्या नंतर सुद्धा असं जरासं ढवलायचं. जोपर्यंत ते कड थांबत नाही तोपर्यंत जरा ढवलतच राहायचं. काय तरी आले हो. हा हा, तरीदार खेकडे रस्सा. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हा, डेंगा किती मोठा आहे बघा. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. कोकणातली खेकडे रस्सा थाली आवडली का? आता पावसाळा सुरू आहे. तुम्ही पण खेकडे आणा आणि बनवा. आता मी देते तुमच्या काकांना आणि विचारते कशी टेस्ट आहे ती बघा. बघा हो कसं झालंय ते. ओ रस्सा पडला बघा. हा, मस्त एक नंबर. अरे एक नंबर. हा हा, काकांना आवडलं. सर्दी गुल झाली नाही? हा म्हणजे गुल होणार सर्दी आहे ना. मग तुम्हाला एक कप पियाला पण देऊ का? हा. चालेल. ह्यांना आता एक कप पियाला देते. तोपर्यंत तुम्ही जेवा. मी देते तुम्हाला एक कप पियाला. हा. ह्यांना आवडलं ना म्हणजे बस. हा, काय मस्त वाटतंय हो. माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं. आता हे सुद्धा देते त्यांना. हे घ्या, थोडस पिऊन बघा. हा हा हा. झणझणीत एकदम. झणझणीत झालंय. हा मस्त आहे. अच्छा, म्हणजे जास्त तिखट नाही ना. तिखट म्हणजे जसा हवाय खेकडे रसा तसाच आहे ना. झणझणीत खेकडे रसा. पावसाळा सुरू झालाय. तुम्ही जर कोकणात राहत असाल तर तुम्ही पण खेकडे आणा, झणझणीत बनवा, खावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आता मी जरासं रस्सा टेस्ट करून बघते. हा, मी पण जरा बघते कसा काय झालाय तो. आहा, काय गरम मसाल्यामध्ये झालाय खेकडे रस्सा. एक नंबर.